विधान परिषदेच्या 4 जागांसाठी आज महायुतीत खलबतं। 2 दिवसात 4ही जागांवर महायुती नावांची घोषणा करण्याची शक्यता। मुंबई भाजप कोर कमिटीची आज तातडीची बैठक। मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाबाबत आज तातडीची बैठक। लोकसभेच्या निकालानंतरच महायुतीची विधानसभा रणनीती ठरणार। लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार विधानसभेचं जागावाटप होईल। महायुतीत कोणाला किती जागा सोडायच्या हे लोकसभा निकालावर ठरेल। मुंबई कोकण विभाग पदवीधर शिक्षक मतदार नोंदणीची मुदत आज संपणार। दरम्यान या मतदारसंघांसाठी 26 जून रोजी मतदान होणार असल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनोरोग, त्यांना विश्रांतीची गरज। सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना टोले। निवडणुकांच्या काळात मोदी पप्पू अवस्थेत पोहोचल्याचीही सामनाच्या अग्रलेखातून टीका। राज्यात पक्षीयांची संख्या वाढली, मात्र राज्यातील काही मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली। राजकीय पक्षांमधल्या फाटाफुटीचा फटका मतदानाच्या टक्केवारीला। शिंदेंच्या शिवसेनेचे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला। 1 जूनला इंडिया आघाडीची बैठक, तृणमूल काँग्रेस अनुपस्थित राहणार। 1 जून रोजी दिल्लीमध्ये होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे, संजय राऊत अनुपस्थित राहणार, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार। राजकारण करण्याची आवश्यकता नाही, पक्षाची अंतर्गत बैठक होती, तिथे काय बोलावं हा आमचा प्रश्न। विधानसभेच्या जागा वाटपावरून छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीने लढवावी, देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीत छगन भुजबळ यांची भूमिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।